जय भीम. भीम कोण होता? भीम कोण होता यावर एक मुलगी तिच्या आईला विचारते. बघूयात काय विचारते. मुलगी म्हणते, अगं आई, भीम कोण होता? अगं आई, भीम कोण होता? आई मुलीला समजावते, काय सांगू बाळा तुला, भीम कोण होता? काय सांगू बाळा तुला, भीम कोण होता? दलिताच्या जीवनाचा प्राणदाता, साऱ्या जनतेचा माता न पिता, तुझ्या जन्माचा रक्षण करता, माय बहिणीचा होता भ्राता. मुलीला अजून प्रश्न पडतो. ती पुढे विचारते, आई, मग पहिल्या काळात अस्पृश्य का म्हणायचे? अस्पृश्य म्हणजे काय ग? तेव्हा तिची आई तिला सांगते. आई म्हणते, काय सांगू ग बाळा तुला अस्पृश्यांची व्यथा. काय सांगू ग बाळा तुला अस्पृश्यांची व्यथा आणि त्या अस्पृश्य शब्दाची व्याख्या. दलिताच्या स्पर्शाने व्हायचा अपवित्र, दलिताच्या स्पर्शाने व्हायचा अपवित्र, उच्चवर्णीयांनी बनविलेले सूत्र, शिंपडायचे अंगावरी गोमूत्र, साऱ्यावर भारी पडले रामजी पुत्र, साऱ्यावर भारी पडले रामजी पुत्र. तरी मुलीचे प्रश्न थांबत नाहीत. अजून पुढे विचारते मुलगी. मुलगी म्हणते, अगं आई, मग बाबासाहेबांनी असे काय केले आहे जे दुसऱ्या देशातील लोकसुद्धा त्यांना सन्मान देतात? ते कशामुळे? त्याचं काय कारण आहे? तेव्हा त्या मुलीला आई म्हणते, काय सांगू बाई तुला भीमाची नवलाई. काय सांगू बाई तुला भीमाची नवलाई. दाविला जगाला बुद्धाचा मार्ग, जमिनीवरच बनविला शुद्ध स्वर्ग. भीम माझा बनला अनाथाची माता, म्हणूनच गाजतोय बाप आपला आता, साता समुद्राच्या पल्याड त्याची गाथा. पुढे मुलगी विचारते, आणि आई, बाबासाहेबांना म्हण लय शिकून कोणतं तर पुस्तक लिहिलंय. काय होय ग ते? काय आहे त्या पुस्तकामध्ये? तेव्हा आई तिला समजावते. आई म्हणते, काय सांगू बाळा तुला, ज्ञानाचा महासागर किती महान होता. लिहून समतेचा कायदा, मिटविला भेदभावाचा वायदा. लिहून समतेचा कायदा, मिटविला भेदभावाचा वायदा. संविधानामुळे तर टिकून आहे आपल्या देशाची शान, नाहीतर झाले असते साऱ्यांचे रान रान. संविधानामुळे तर टिकून आहे आपल्या देशाची शान, नाहीतर झाले असते साऱ्यांचे रान रान. मुलगी विचारते, आई, बाबासाहेबांचे वडील तर सुभेदार होते, मग त्यांची रमाई गौऱ्या का बनवायची असं ऐकलंय मी एकदा. तेव्हा आई बोलते, सुभेदाराचं होतं पोर पण जातीने होतं म्हार. सुभेदाराचं होतं पोर पर जातीनं होतं म्हार. त्याच्या संसारात बनली लढाईची ढाल, अन्न पाण्या वाचून होयाचे हाल. रमाईने उचलला वाटा, संसार जोमान चालला मोठा. धनी साहेब बनलेला बघायचं सपान. मुलगी म्हणते, आई, बाबासाहेबांचं लईच कठोर मनाचे होते ग. स्वतःचे लेकरं बी मेलं तरी ते परत आले नव्हते म्हणे. आई म्हणते, लाखो लेकरांचे बनले माता पिता, पोटाचा गोळा गेला परी परतले नाही घरी. लाखो लेकरांचे बनले माता पिता, पोटाचा गेला गोळा तरी घरी परतले नाही. म्हणून तर वाचलेत आता दलितांचे पोरपोरी, म्हणून तर वाचलेत आता दलितांचे पोरपोरी. लचके तोडणारे जनावरांना घातलेत मुचके, दिला न्याय समान नाक कान कापून न करता बुचके. दिला न्याय समान नाक कान कापून न करता बुचके. जय भीम, जय संविधान. पुढे मुलगी विचारते, आई, बाबासाहेबांनी तर खूप केले आपल्यासाठी. असे माणसं लवकर मरू नयेत, पण बाबासाहेब पण गेले ना. तेव्हा आई मुलीला म्हणते, ऐकूयात आई काय म्हणते. नाही बाळा, तुझी काही चूक नाही. इथली लोकच आहेत मूक.
माणूस मरतो परी त्याची कीर्ती राहते. अन जिवंत असताना माझ्या बानही अन्याय खोलले. जिवंत असताना माझ्या बानही अन्याय खोलले. त्याहून जास्त ते नसताना भामटे भितात, हे वय आपल्या बापाचं मोडले. त्याहून जास्त ते नसताना भामटे भितात, हे वय आपल्या बापाचं मोडले. धन्य माझा भीमराव, धन्य त्यांचे उपकार, कधी फिटणार नाही. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान.